नमाज पठणामुळे रस्त्यावर होणारी गर्दी आणि वारीची गर्दी यांची तुलना करणारे सपाचे आमदार अबू आझमींवर राज्यभरातनं जोरदार टीका होतीये। वारीला गर्दी होते, मग हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केले तर चालेल का, असा पलटवार नितेश राणेंनी केलाय। तर अबू आझमींना वारकरी संप्रदाय कळलेलाच नाही, त्यांना समज देणार असल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद कोळी यांनी सुद्धा अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला। आमचे महाकुंभ आलं तर हे लोकांना आक्षेप घ्यायचा, आमची वारी सुरू झाली तर त्यांच्यावर आक्षेप काहीतरी घ्यायचा, आणि वारी त्या वर्षभरामध्ये सुरू होत चालू राहत नाही। पण तुमची दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडरचे जे प्रश्न मुंबईकरांच्या समोर असतात, रस्त्यावर गॅस सिलेंडर जे उभे राहतात, वरती येतात, त्यावर अबू आझमींनी पण जरा आपला थोबाड उघडावा ना। अबू आझमींना वारकरी संप्रदाय समजलेला नाही। मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेन की वारी ही वर्षातून एकदा असते, नमाज दिवसातून 5 वेळा असते। नमाज ही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामा नये। वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात, त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहे सरकारने। मला वाटतं ते भेटले तर मी त्यांना समजावून सांगेन। खरं तर अबू आझमी, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राजकीय विषयावर बोलला असता तर आम्ही खपवून घेतलं असतं, परंतु तुम्ही पांडुरंगाच्या वारीवरती बोललाय, तुमचंही खपवून घेतलं जाणार नाही। अबू आझमी ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला चपलेचा हार घालून कोल्हापूरच्या पैतानानं त्याचं तोंड फोडलं जाईल।